जर वात नसेल तर दिवा विझून जाते, दिवा लागणारच नाहीये. आणि ठुकरा दिया जिन्होंने हमें कल हमारा वक्त देखकर, ठुकरा दिया जिन्होंने हमें कल हमारा वक्त देखकर, कसम खाते हैं भारत माँ की एक दिन ऐसा वक्त लाएंगे कि मिलना पड़ेगा आपको हमारा वक्त मांगकर. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये आपण आपल्या आईकडून, आपल्या बहिणीकडून त्यांना आपण कसं मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि आपण एक रॉंग डायरेक्शनने आपली सोसायटी जात आहे, आपण त्याला राईट डायरेक्शनने नेलं पाहिजे. की आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे घरामध्ये की आपल्या लेकीबाईंना कसं ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि मुलांना वर्चस्व दिलं नाही पाहिजे. एक इक्वॅलिटी जी असते, जी एकता जी असते ती आपल्या घरामध्ये सुरू झाली पाहिजे. जर ती एकता आपल्यामध्ये नसेल, घरामध्येच नसेल, तर ती एकता सोसायटीमध्ये कधीच येणार नाही. आणि मी 100% गॅरंटी देतो की जर पंतप्रधान ही महिला होऊ शकते, राष्ट्रपती महिला होऊ शकते, 2 राष्ट्रपती आपल्या महिला झालेल्या आहेत, तर आयुष्यामध्ये जगण्यासाठी चांगल्या पोझिशनला कलेक्टर पण खूप साऱ्या महिला आहेत. तर चांगलं जगण्यासाठी पॅरेंटिंग आपलं चांगलं झालं पाहिजे. आई वडिलांनी, आजकालची जनरेशन आपली झालेली आहे. आज नॅशनल युथ डे आहे 12 जानेवारी. तर आज आपला जो युथ आहे तो कम्प्लिटली कोलॅप्स्ड युथ आहे. आज आपला युथ इंस्टाग्राम आणि फेसबुक मध्ये गुंतलेला युथ आहे. जो सकाळी जो बेडवरून उठण्याच्या आधी न्यूयॉर्क पासून सुरू करतो इंस्टाग्राम मध्ये आणि तो कुठेतरी इंग्लंड पर्यंत पोहोचतो संध्याकाळपर्यंत आणि कम्प्लिटली ब्रेन कोलॅप्सच्या पोझिशन मध्ये असतो रात्री 12ला आणि तो 1-2 ला झोपतो. तर असा युथ आपल्याला एक्सपेक्टेड नाहीये. आज नॅशनल युथ डे आहे, तर युथ कसा पाहिजे, हायली डिसिप्लिन. तुम्हाला सांगतो, जे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणजे पुतळा आहे, तर तिथून जेव्हा माझी गाडी जाते तेव्हा माझी सन्मानाने छाती मोठी होते. एकदम मी टाईट पोझिशन मध्ये येतो गाडीत बसल्यानंतर, एकदम डिसिप्लिन मध्ये येते. जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांना मानता, एका राजाला मानता, तर तुम्ही राजासारखं जगलं पाहिजे, प्रजासारखं जगायला. आपण मग शिवाजी महाराजांचे खरे भक्त नाही असं म्हणावं लागेल मला. तुम्हाला राजाचा माइंडसेट घेऊन चालावं लागेल प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं काम करताना तुम्हाला एवढे चॅलेंजेस येतात. तुम्हाला सांगतो, चांगलं काम जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक पावलाला चॅलेंज येणार आहे, तुम्हाला टीकाला सामोरं जावं लागणार आहे. पण मॅथमॅटिक्सचा रूल आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर जेवढं आपल्याकडे चॅलेंजेस जास्त येतील तेवढं आपण पॉझिटिव्ह होत जाणार आहे. आणि 2 शहरासाठी मी माझा 3रा महिना चालू आहे आणि आणखी कन्फ्युजन क्रिएट आहे. क्लायमॅक्स की आता काय होणार आहे भविष्यामध्ये, मुख्याधिकारी टिकणार आहेत की नाही. पण तुम्हाला सांगतो, मी असं मुख्याधिकारी आहे की ज्या शहराला कधीच टॉयलेट प्राप्त झालेलं नव्हतं, 1 मॅन आर्मी होऊन मी ग्राउंडवर उतरून टॉयलेट 3 बांधले. जे शहर कधीच टॉयलेट बांधू शकलं नसतं, ज्या शहराला कधीच गट्स लाभले नाहीये, मी आल्यानंतर असा काय चमत्कार झाला की मी 1 महिन्यामध्ये टॉयलेट्स बांधले. कसं असते, आता आम्ही लकी ड्रॉ एक स्कीम पण सुरू केलेली आहे. तर काही जणांनी टीका केली तर मला खूप आनंद झाला. टीका केली म्हणजे तुम्ही त्याच्यावर तुमचा टाइम वेस्ट केला असं म्हणावं लागेल, का इन्व्हेस्ट केला. कारण का तुम्ही टीका करताय म्हणजे तुम्ही संशोधन करताय, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही आमच्यामध्ये जाताय. आणि नागरिक जो आहे जेवढा जागरूक असेल, आम्ही जसं काम करतोय तेवढं आम्हाला पण काम करायला. कारण का आम्हाला कधी कधी आमच्या चुका कळत नाही की आमच्या चुका काय होतात. प्रशासनामध्ये काम करताना कसं असते, 100 टास्क आम्ही एव्हरीडे परफॉर्म करतोय. एव्हरीडे 100-200 टास्क असतात. खूप व्यक्तींना बोलतो, कधी न कळत काही गोष्टी घडून जातात. जेव्हा नागरिक जागरूक असतात तेव्हा आम्हाला एक चांगला रस्ता त्यांच्या मार्फत भेटतोय. आणि मी तुम्हाला सांगतोय, इथे उभं टाकल्यानंतर एक आश्वासन देतो की या केंद्रासाठी जीवराज सरांच्या सपोर्टने आणि माझ्या सपोर्टने इथलच्या कोणत्याही कामाला, याच प्लॅटफॉर्मसाठी नाहीये, तर दौंडमध्ये कोणतीही गोष्ट आता याच्या पुढे आडली जाणार नाहीये. डोळे झाकून एका दिवसामध्ये सही केली जाईल. दौंडमध्ये जे जे प्रॉब्लेमॅटिक आहेत, आणि 1-2 वर्ष जर मी इथे टिकलो तर तुम्हाला सांगतो 14 जे तालुके आहेत त्याला ओव्हरटेक करून सगळ्यांच्या ओठावर दौंड नाव असेल. मी गॅरंटी देतो तुम्हाला. कारण का माझी प्रशासनात काम करायची एक पद्धत अशी आहे
की मी एकदा काम हाताला घेतलं तर ज्याला कर नाही त्याला डर कशाचा. आणि मी एवढं प्राऊड फील करतो दौंडमध्ये आल्यानंतर की 3रा महिना चालू आहे, तर एवढ्या सर्व जनतेच्या मी हृदयात बसतोय, ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि कधीही तुम्हाला, आणि दौंड नगर परिषदेमध्ये एवढी चांगली गोष्ट अशी घडलेली आहे की 90% जो आमचा स्टाफ आहे तो यंगेस्ट स्टाफ आहे, म्हणून नॅशनल युथ डे आहे तो खरा दौंड नगर परिषदेमध्ये पण सेलिब्रेट होत आहे. 90% युथ स्टाफ आहे, एकदम ऍक्टिव्ह स्टाफ आहे. आणि जे काही शहरासाठी लागेल आणि तुमचं सहकार्य मला प्रत्येक पावलाला लागेल. तुम्ही जेवढं मला सहकार्य कराल आणि जेवढ्या तुमच्या गरजा असतील तेवढ्या इमिडिएटली सॉल्व्ह होतील, त्याला विलंब लागणार नाही. त्याच्यामुळे आज मी जास्त बोलणार नाही, पण तुम्हाला एकच म्हणेल की जे मी भीतीच्या वातावरणामध्ये दौंडमध्ये आलेलो तर ती भीती कम्प्लिटली संपली असं म्हणायला आज हरकत नाहीये. आणि धन्यवाद, तुम्ही एवढा सपोर्ट मला देताय. असा सपोर्ट तुमचा माझ्यासोबत ठेवा. एक दिवस अशी वेळ येईल की दौंडमध्ये लोक राहण्यासाठी उत्सुक असतील. थँक्यू व्हेरी मच.